दरम्यान या प्रकरणाचा तपास करताना तपास अधिकारी विजयमाला पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। नसरापूर प्रकरणाच्या तपास अधिकारी विजयमाला पवार आपल्यासोबत आहे। मॅडम, 16 दिवसांमध्ये तपास आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही केलेले 55 साक्षीदारांचे जबाब, सगळे पुरावे न्यायालयाने मान्य केले आहेत। आरोपीला दोषी न्यायालयाने सिद्ध केलेला आहे। शिक्षा सुनावणं बाकी आहे। काय तुमची प्रतिक्रिया आहे? आम्ही जे बाळ गेलं याच्यात त्या बाळाला न्याय दिला असंच मी म्हणेन। अच्छा, एकूण तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होता, तर नेमकं या आरोपीची काय पार्श्वभूमी होती आणि कशा पद्धतीने तुम्ही अवघ्या कमी दिवसात जास्तीत जास्त पुरावे गोळा करणे असेल किंवा 1200 पानाचं दोषारोपपत्र दाखल करणे असेल, कशा दिशेने तुमचा तपास या सगळ्या संदर्भात सुरू झाला होता? आम्ही हा तपास पूर्ण दिवस रात्र माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण SIT टीमने याचा पूर्ण केला, दिवस रात्र काम करून, आणि आम्ही चार्जशीट सबमिट केलं। तुम्ही आता चार्जशीट दाखल केलेली आहे, सगळे दोष सिद्ध झालेले आहे। एकूणच समाजामध्ये अशा पद्धतीच्या घटना होणार नाही किंवा कुणी धाडस करणार नाही, यासाठी तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? काय वाटतं तुम्हाला, काय शिक्षा आरोपीला व्हावी आणि तुम्ही किंवा तुमच्या माध्यमातून सरकारी वकील यांनी काय मागणी केली आहे? त्याला शिक्षा काय व्हावी हा माझा पार्ट येत नाही आहे। मी त्याच्या विरोधात जे भक्कम पुरावे होते आमच्या पूर्ण टीमने ते कोर्टात सादर केले, चार्जशीट सबमिट केलं। माननीय न्यायाधीश सर, न्यायव्यवस्था त्याला जी योग्य शिक्षा असेल ती शिक्षा देईल। दुहेरी जबाबदारी होती, एक सामाजिक दायित्व आणि दुसरीकडे प्रकरणाचा तपास। दुहेरी जबाबदारी होती कारण ह्या सगळ्या याच्यात एक सामाजिक दायित्व देखील होतं, चिमुरडीला न्याय मिळवून देण्याचं, आणि तुम्ही तपास अधिकारी म्हणून कर्तव्य देखील बजावत होता। याच्यात आमचा पूर्णपणे फोकस होता आणि त्या फोकसने आम्ही दिवस रात्र फक्त आणि फक्त त्याच दृष्टीने आम्ही काम केलं आणि आम्ही चार्जशीट सबमिट केलं। कारण भावनिक दृष्टीने देखील या सगळ्या प्रकरणाशी तुम्ही जोडला गेलात होता का? जरी अधिकारी असला, प्रकरणाची गंभीरता बघता तुम्ही भावनिकदृष्ट्या देखील फार जोडला गेला होतात आणि त्याचमुळं तपासाची गती याची जरा जास्त वाढली होती। तपासाची गती वाढलं नाही म्हणता येणार, पण ते बाळ लहान होतं, 3 वर्षाचं बाळ होतं, ती मुलगी होती जिला काहीच कळत नव्हतं, ज्याचा एक विश्वास ठेवला, तिला खायचं आमिष दाखवलं आणि तो घेऊन ज्या पद्धतीने गेला तिला आणि त्याच्यावर जे अत्याचार केले आतोनात, ते पाहूनच कुठंतरी युनिफॉर्मच्या आतमध्ये पण मी एक आई आहे, त्याचा खूप त्रास झाला त्या गोष्टीचाही। पण दुर्दैवी घटना जरी असली तरी लवकरात लवकर तपास झाला। जर आता 29 तारखेला याचा निकाल आला तर हे ऐतिहासिक प्रकरण ठरणार आहे, महाराष्ट्रातलं पहिलं, ज्याचा सगळ्यात कमी वेळेत तपास आणि कमी वेळेत निकाल होईल, असं काय सांगाल? अगदी बरोबर आहे। याला मी सर्व डिपार्टमेंटला थँक्स म्हणते, कारण ह्या केसमुळं, ह्या दुर्दैवी घटनेमुळं जे लवकरात लवकर त्याला शिक्षा देण्यापर्यंत ही प्रोसेस आलेली आहे आणि यातून एकच समाजामध्ये मेसेज जाईल की तुम्ही जर अशा पद्धतीने कुणी वागत असाल तर त्याला शिक्षा 100% आहे। तर आपण बघतोय की एक समाजाकडे एक महत्त्वाचा संदेश जाणं महत्त्वाचं आहे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा या संपूर्ण प्रकरणाच्या तपास अधिकारी विजयमाला पवार यांना देखील आहे। आणि पोलीस युनिफॉर्मच्या पलीकडे जाऊन देखील मी एक आई आहे आणि त्यामुळं ह्या आरोपीला शिक्षा व्हावी हे मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं आणि त्या अनुषंगानेच आम्ही तपास करत होतो, असं देखील त्या सांगतायत। कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।